तुम्ही एक फक्त विचार करा, तांबडं फुटलंय, सकाळी आळस देत देत तुम्ही घरातनं बाहेर आलाय आणि समोरच तुम्हाला एक साजेरा डोंगर दिसतंय, नुकतंच तांबडं फुटलेलं आहे आणि हिरवी हिरवी छोटी छोटी बाग दिसते तुम्हाला. ते सासरे बुवा त्याला पाणी घालत होते, एवढं रिलॅक्स फील होतं ना. मी एक उठली ना, एक तांब्याभर पाणी घेते, तुळशीच्या कट्ट्यावर जाऊन बसते, पक्ष्यांची चिवचिव चिवचिव, थोडं थोडं कवळं कवळं ऊन, अरे एवढं भारी वाटतं ना. मी अर्धा एक तास तरी तुळशीच्या कट्ट्यावर बसून राहते. काय पण म्हणा, एक वेगळं समाधान वाटतं कट्ट्यावर बसायला. पटापट घरामध्ये गेले, पप्पा कामाला चाललेले, पोहे बनवलेले होते सगळ्यांसाठी, पोहे आणि गरमागरम नाश्ता बाहेरच्या कट्ट्यावर आणून दिला. गप्पा गोष्टी करत करत मस्तपैकी चुस्की चहाची मारत मारत नंदूबाईला व्हिडिओ कॉल केलेला होता. लय भारी वाटलं. त्याच्यानंतर आपली पिल्लू चाललेला आपल्या गण्याकडे आंघोळ करायला. त्याचं जसं काय तिकडं गण्याकडे काय गटुळं ठेवलंय, प्रत्येक गोष्टीला गण्याकडे पळत असतं. चला चहा नाश्ता झाला, बायका गवत घेऊन आल्या, काम करूया.